हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ठाण्यातील टेंभी नाकामधल्या दहीहंडी उत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र सहभागी, तर घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडीमध्ये फडणवीसांनी गोविंदांचा उत्साह वाढवला. ठाण्यात कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाकडून 10 थरांचा विक्रम. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडीनं वेधलं लक्ष. दहीहंडी उत्सवामध्ये गौतमी पाटील, राधा पाटीलसह अंकिता पुणेकरचा जलवा. अख्खी तरुणाई थिरकली. मुंबईतल्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, तर ठाण्यामधील मनसेच्या दहीहंडीमध्ये थर लावताना 7व्या थरावरून पडल्यामुळे गोविंदा जखमी झाला. आतापर्यंत 30 पेक्षा अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती. दुपारच्या विश्रांतीनंतर मुंबई शहरासह उपनगरामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. मुंबईमधल्या सीपी टँक परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं. राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढला. परभणीमधल्या लोअर दुधना प्रकल्पाचा कालवा फुटल्यामुळे मोठं नुकसान. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यामधील 17 गावांचा संपर्क तुटला. नांदेडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. बिहारमधील मतदार यादी विशेष फेरतपासणीच्या संदर्भात माहिती देणार. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडे लक्ष.